तर आज आपण चटपटीत अशी कवटाची चटणी बनवणार आहोत। तर कवट घेतलेला आहे आपण फोडून आणि त्यामधला गर जो आहे तर तो आपण काढायचा आहे बाहेर। तर ही चटणी अगदी 10 मिनिटांमध्ये रेडी होते आणि अगदी आठवडाभर आपण याला स्टोर करून खाऊ शकतो आणि खूपच चटपटीत अशी होते, अगदी चविष्ट। तर आता याला मिक्सरच्या भांड्यात टाकलेला आहे मी हा गर आणि त्याचबरोबर जेवढा आपण गर घेतला आहे तेवढीच आपल्याला गुळ पावडर घ्यायची आहे किंवा गुळ फोडून यामध्ये टाकायचा आहे। मिक्सरमध्ये टाकल्यामुळे कसं तो बारीक होईल आणि जर मिक्सरमध्ये नसेल टाकायचं तर मग त्याला आपल्याला जो गर आहे त्याचे चांगलं बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये। मग बाहेर काढल्यावर त्यामध्ये आपण गुळ मिक्स केला तरी चालतो। आता हे दोन्ही आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। आता यामध्ये आपण टाकूया बाकीचे मसाले। आता ह्याला सर्वात आधी प्लेटमध्ये काढून घेऊया। तर मसाले यामध्ये जास्त काही जात नाही, फक्त हिरवी मिरची लसणाच्या 4 ते 5 पाकळ्या टाकायच्या आहे। तर हे आपण ज्यावेळेस गुळ आणि जो गर आहे तो वाटताना टाकलं तरी चालतं। तर हा ठेचा मी आता यामध्ये टाकणार आहे। तर हा पण आपण यामध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला आणि चवीनुसार मीठ टाकून पुन्हा आपण ह्याला छान असं मिक्स करून घेऊया। तर तुम्ही म्हणत असले एकदाच टाकून अशी मिक्स का नाही करत आहे, तर मी तुम्हाला प्रोसेस समजावं म्हणून सांगत आहे। आता यामध्ये कोथिंबीर टाकायची आहे आपल्याला थोडीशी आणि पुन्हा मिक्स करायचं आहे, कारण त्या बहाण्याने जेवढा आपण त्याला मिक्स करू तेवढा गुळ पण विरघळला जातो आणि चटणी लवकर झटपट तयार होते। तर मीठ थोडंसं कमी वाटत होतं म्हणून मी पुन्हा टाकलेलं आहे आणि आता पुन्हा ह्याला मिक्स करून घेतलेलं आहे। तर सारखं कसं त्याला मी खालीवर केल्याने तो गुळ लवकर विरघळला आहे आणि आपली चटपटी तशी कवटाची चटणी रेडी झालेली आहे। तुम्हाला जर चटणी आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।